जरांगे यांची सभा पार पडली, त्या सभेमध्ये त्यांनी सरकारला, राज्य सरकारला 10 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. काय सांगणार? नाही बघा, माननीय जरांगे पाटलांची आज त्यांनी ठरलेल्या आंतरवळी सराटीमध्ये त्यांची सभा या ठिकाणी झाली. यापूर्वी सुद्धा जेव्हा माननीय जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते तेव्हा आमचे अनेक माननीय मंत्री महोदय त्यांच्या संपर्कामध्ये होते, त्यांच्याशी चर्चा करत होते. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तिथे यावं त्यांचं उपोषण सोडायला. तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय गेले. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर बरेचसे मंत्री होते, केंद्रीय राज्यमंत्री होते आणि त्यावेळी त्यांनी आमच्या शासनाच्या विनंतीला मान देऊन उपोषण सोडलं. याच्यामध्ये महत्वाची भूमिका ही आहे की आपल्याला हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं आहे. कारण कसं आहे, मागं आपण दिलं, राणे समिती ज्यावेळी स्थापन झाली होती तेव्हा त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यावरती ते कोर्टामध्ये टिकलं नाही. पाठीमागच्या सरकारनं दिलं ते सुद्धा हायकोर्टमध्ये टिकलं, पण सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं सरकारची बाजू मांडायला पाहिजे होती त्यावेळी मराठा आरक्षणाच्या बाजूनं ती मांडली गेली नाही आणि म्हणून त्यावेळी सुप्रीम कोर्टानं ते अपील तिथं रिव्ह्यू पिटिशन केलं होतं ते आपलं नाकारलं. आता आपण त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेलं आहे आणि जरांगे पाटील साहेबांना आश्वासन दिल्याप्रमाणे माननीय न्यायाधीश न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आयोग गठीत केलेला आहे. त्यांचंही त्याच्यावरती काम सुरू आहे. आता हे माझं एकच म्हणणं आहे जरांगे पाटील साहेबांना, सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून माझी विनंती आहे की हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण असलं पाहिजे. गडबडीमध्ये घाईमध्ये निर्णय घ्यायचा आणि तो जर टिकला नाही उद्या कोर्टामध्ये तर मग आपल्याला सगळ्यांनाच त्याच्यामुळे अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळं अल्टिमेटम जरी जरांगे पाटलांनी त्यांच्या सभेमध्ये दिला असला तरी सरकार कुठेही त्यांचा उपोषण सोडवल्यापासून शांत बसलेलं नाही. बैठका मराठा आरक्षण समितीच्या उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या झाल्या, आयोग गठीत झाला, त्याला लागणारी सगळी माहिती, त्याला लागणारी सगळी मॅनपॉवर, या सगळ्या बाबतीतनं सरकार कुठेही थांबलेलं नाही. वॉर फुटिंगवरती काम करते. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, मराठा आरक्षण उपसमितीचे सगळे माननीय मंत्री सदस्य असतील, आम्ही सगळेजण त्याच्यावरती काम करतोय आणि आमचं सगळ्यांचं मत आहे की मराठा समाजाला हे आरक्षण कायमस्वरूपी टिकणारं मिळालं पाहिजे आणि त्यासाठी सरकारचे प्रयत्न वॉर फुटिंगवरती चालू आहेत. त्यांनी असे म्हटलं की सरसकट मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते कोणत्या दिलं पाहिजे, 50% आतलंच आरक्षण जे आहे ते आम्हाला हवंय. नाही, त्यांची जी मागणी आहे, त्यांच्या ज्या आरक्षणाच्या बाबतीतल्या मागण्या आहेत त्या सगळ्या आता आपण या ठिकाणी तपासतोय, त्याच्यावरती आपलं काम चालू आहे. आता हे बघा, जसं जरांगे पाटील साहेब म्हणतात तसं अनेक मराठा समाजातले नेते आहेत, अनेक मराठा सकल मराठा मोर्चाचे आंदोलक आहेत, मराठा चळवळीमध्ये काम करणारे सगळे नेते आहेत. त्या सगळ्यांचंच हे मत आहे की कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षण दिलं आणि पुन्हा वरच्या कोर्टामध्ये ते टिकलं नाही, मग हे तात्पुरतं आरक्षण नको आहे. त्यामुळं हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळवायसाठी आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत, प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. आणि मागं सुद्धा बघा, आपण पाहिलं असेल, जरांगे पाटील साहेबांनी सांगितले की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती त्यांचा विश्वास आहे आणि ते नक्की या पद्धतीनं आमची मागणी मान्य करून कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देतील. याच्या बाबतीतलं जरांगे पाटलांनी, माननीय जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही काम करतोय. दुसरीकडे असं पाहायला गेलं तर छगन भुजबळ असतील किंवा गुणरत्न सदावर्ती असतील, यांना 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उचकायचं काम करतात असा आरोप जरांगे पाटलांनी आपल्या सभेतून केलेलं आहे. नाही बघा, असं कुणी कुणाला उचकवायचं काम कधी करत नसते. शेवटी राज्य सरकार म्हणून आणि राज्य सरकारचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्हीही माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, या सगळ्यांची आणि संपूर्ण मंत्रिमंडळाची ही जबाबदारी आहे की आपण जो शब्द दिलेला आहे, आपण जी आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी जे जे करावं लागेल ते करायचं. आणि मग त्याच्यासाठी कुणी कुणाला उचकवायचा प्रयत्न करत नाही, कुणी कुणाला जाणीवपूर्वक भडकावण्याचा प्रयत्न करत नाही. त्या दृष्टीनं आपण दिलेलं वचन, आपण दिलेलं आश्वासन 100% पूर्ण झालं पाहिजे यासाठीचे प्रयत्न फक्त सरकार करते. कदाचित माननीय जरांगे पाटील साहेबांचा काहीतरी गैरसमज झाला असेल, पण अशी भूमिका राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील हे कधीही घेणार नाहीत. दुसरीकडे पाहिलेली एक आनंदाची बातमी मराठा आरक्षणासंदर्भात, लाईट खूप येतो, जर लाईट थोडा कमी करा ना, डोळ्यात त्रास होतो. मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने क्युरी पिटिशन जे आहे ते आता होकार दिलेलं आहे. ही एक कुठेतरी आनंदाची बातमी देखील मानू शकते.
या संदर्भात काय सांगा? नाही, क्युरेटिव्ह पिटिशन सबमिट ऍडमिट झालं का नाही याची अधिकृत माहिती माझ्याकडे आता नाही. कालपर्यंत त्याची माहिती माझ्याकडे प्राप्त झाली नव्हती. परंतु जर आपल्या माहितीप्रमाणे क्युरेटिव्ह पिटिशन ऍडमिट झालं असेल सुप्रीम कोर्टामध्ये तर ही एक सकारात्मक बाब आहे. कारण ज्या गोष्टी मी पहिल्यापासून सांगत आलोय, रिव्ह्यू पिटिशन जे सुप्रीम कोर्टाच्या माननीय न्यायमूर्ती महोदयांनी चेंबरमध्ये नाकारलं त्यावेळी आर्ग्युमेंट सुद्धा होऊ शकलं नाही आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी माननीय सुप्रीम कोर्ट समोर यायला पाहिजे होत्या त्या येऊ शकल्या नाहीत आणि म्हणून आता आपण क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये ह्या सगळ्या बाबी म्हणजे मी स्वतः असेल, माननीय चंद्रकांत दादा असतील किंवा मराठा आरक्षण उपसमितीचे सगळे सदस्य असतील, आम्ही सगळ्यांनी त्या क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये खूप मेहनत घेऊन सर्व बाजू हे आरक्षण कसं टिकणार असलं पाहिजे ह्या मांडलेल्या आहेत, ह्या नमूद केलेल्या आहेत आणि आपल्या म्हणण्यानुसार जर क्युरेटिव्ह पिटिशन ऍडमिट झाला असेल तर ती एक पहिलं सकारात्मक पाऊल पडलंय असं म्हणायला हरकत नाही. उदयनराजे असे म्हणतात की आता मी राजकारणातून निवृत्त होतोय. राजकारणासाठी जे आहे ते वय असणं गरजेचं आहे, लिमिट राजकारणासाठी असणं गरजेचं आहे. त्यांनी असे म्हटलं की शरद पवारांनी आता मार्गदर्शनाच्या भूमिकेत येणं गरजेचं आहे. आता हा माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेबांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते राजघराण्याचे वारसदार आहेत, छत्रपतींचे थेट वंशज आहेत आणि त्यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये एक आदर आहे. आता पवार साहेबांच्या बाबतीत त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे हे त्यांचं व्यक्तिगत वक्तव्य असू शकतं. राजकारणामध्ये निश्चितपणे अनेक तरुण युवा सुद्धा काम करत असतात, मध्यमवयीन नेते सुद्धा काम करत असतात आणि वयोवृद्ध नेते सुद्धा काम करत असतात. त्यामुळं त्या परिस्थितीतून खासदार श्रीमंत छत्रपती महाराज साहेबांनी जे केलेलं वक्तव्य आहे हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. सदावर्ती असे म्हणतात की जरांगे पाटलांना मदत जी आहे ते शरद पवार करतायत मागून, असा आरोप त्यांनी केला आहे. काय तुमचं व्यक्तिगत मत? त्यांनी पुरावे द्यावेत, त्यांच्याकडे काही त्यातली माहिती उपलब्ध असेल तर ती द्यावी. मोठ्या व्यक्तींचं नाव घ्यायचं आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, आपल्याकडं कॉन्क्रीट त्याच्या बाबतीतला पुरावा असल्याशिवाय, आपल्याकडं ठोस काहीतरी सबूत असल्याशिवाय किंवा त्याला पुष्टी देणारी काय माहिती तुमच्याकडे असली तर जरूर ती माध्यमांसमोर द्या. परंतु तसं काही दिलेलं तर दिसत नाही. उगाचच नाव कोणाच तरी घ्यायचं, हे कोणाला तरी पाठिंबा देत आहेत, ते कोणाला तरी पाठिंबा देत आहेत, हे कोणाला तरी रसद पुरवतायत, ते कोणाला तरी रसद पुरवतायत, असं मोगम वक्तव्य करणं योग्य नाही. सर, शेवटचा प्रश्न. विधानसभा अध्यक्ष सगळी सुनावणी करतात, तर कोर्टात सुद्धा याचिका जी आहे ती करण्यात आली होती. ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते आता त्यावरती प्रतिक्रिया देतात. काही नेते म्हणतात की अध्यक्षांना आयुष्यात जाण्याची वेळ आली आहे. काही नेते म्हणतात की कुठेतरी अध्यक्षांनी कायदा आमच्याकडून शिकून घ्यावा. बघा, माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय हे न्यायपीठावर बसलेले आहेत. विधानसभा अध्यक्ष महोदय म्हणून ते ज्यावेळी एखादं डिस्क्वालिफिकेशन पिटिशन किंवा कुठलंही पिटिशन विधानसभा नियमाप्रमाणे हेअर करत असतात किंवा त्यांच्यासमोर त्याची सुनावणी सुरू असते तेव्हा ते न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये असतात आणि जे न्यायपीठावरती बसलेले आहेत त्यांच्यावर असलं आक्षेपार्ह वक्तव्य करणं, त्यांना आयसीयू मध्ये जाण्याची वेळ आलेली वगैरे हे वक्तव्य करणं योग्य नाही, उचित नाही. त्या व्यक्तीचा, त्या न्यायपीठाचा अवमान करणारे हे वक्तव्य आहे. संसदीय कार्यप्रणाली ज्यांना मान्य आहे, जे संसदीय कार्यप्रणालीला अनुसरून काम करतात, त्यातली कुठलीही व्यक्ती अशा वक्तव्याचं समर्थन करणार नाही. निश्चितच ज्यांनी कुणी हे वक्तव्य केलेलं आहे ते निंदनीय आहे. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.